होय हा अरे कुठं चालला? गावात चाललोय. आत्ताच आला ड्युटीवरून लगेच गावात चाललाय का? हो हो ते ओव्हर टाइम आहे ओव्हर टाइम. अरे रोज पाहतोय तुला आलं की घाल नावा ड्रेस चालला फिरायला, घाल नावा ड्रेस चालला फिरायला. दुसरीकडे चाललोय आता, दुसरं काम आहे मला. कसलं काम आहे? ते घेतलेलं आहे मी एक योजना, सरकारी योजना आहे. ते त्याचे फॉर्म भरून आणि घ्यायचे घरात लक्ष कोण शेतकऱ्याकडून. द्यायचं? घरात लक्ष कोण द्यायचं? तुम्ही काय करता? मी काय करतो आता, मी एकटाच आहे. मग मी तू जर- तर मला सोबत थांबलं पाहिजे ना. मी जर कामाला नाही गेलो ना, उपाशी मरायची वेळ येईन माहिती का? अरे पण तू कामान जाऊन आलाय तर परत कुठं चालला? तुम्हाला सांगितलं ना, सरकारची योजना आहे, ते मला दिलंय काम. सरकारी आज संध्याकाळी योजना असते का मग? सरकारची? संध्याकाळी लोक गावात भेटतात, फॉर्म भरून घेतो त्यांच्या. बरोबर बरोबर, चांगलंच आहे. मग या गावात जाऊन या, रोज असंच जात जा. आत्तर बित्तर मारलं, आत्तरचा काय संबंध मारायचं? मग आता दिवसभर काम करून घाम येत होता अंगाचा, हा. आपला वास येत होता अंगाचा, मग मारला आता. आता गावात जायचं असेल शायनिंग मारायला काही थोडी. शायनिंग तर काय त्याच्यामध्ये, मग त्यांना वाटलं पाहिजे ना सरकारी कर्मचारी आहे म्हणून चाललंय शर्ट बदलून चांगलं घालून. बाकी काही घोटाळे तर नाही ना भाऊ? नाही नाही नाही, घोटाळे अजिबात नाही, उलट शेतकऱ्याला फायदा होणार आहे या योजनाचा. घोटाळे नाही येत. योजनाच आहे ना? का तुझी योजना चालू आहे दुसरी? कशाची? आता मला काय माहित कसली योजना चालू अहो आहे? काय बोल राहिले तुम्ही? हा, मग आता एवढा आत्तर बित्तर मारून चाललाय मग. तुकडा नव्हता, महिना झाला, महिन्यापासून मी कामाला जायला लागलो, त्याच्या आधी घरात तुकडा होता खायला. तुम्ही काय करता घरी अरे बसून? अरे माझी आई गेल्यापासून काही खायला भेटलं का? मग ते तुझं कामच आहे करणं, असं थोडंच आहे. मग चाललोय ना, मग तुम्ही काय चौकशी करता? अरे विचार लागत, पोरांकडे लक्ष नाही ठेवलं ना, आणतोय पोरं ना, बिघडत येत. 4 पैसे आणतोय घरात मी. आणतोय तर घरात पण लक्ष देत जा थोडस. कुठे लक्ष माझं? घरातच लक्ष आहे. गेला तर लवकर ये जाऊन. लवकर हा 1-2 ते तास. काय सामान आणायचं घरातलं ते पण यादी करून घेऊन जा आणि ते पण घेऊन ये. ते दोन्ही कामं ते कर. अजून पगार नाही झाला माझा. तुझं काय एवढं क्रेडिट नाही काय गावात? नाही, देत नाही कोणी. उधार मागतच नाही मी. नंतर लोक आहे ना तोंडावर गोड बोलत येतात, नंतर आहे ना थोडस बदनाम करतात नाव मी माहिती देईल पैसे जा यात घेऊन. नाही नाही, मी नाही आणणार. तुम्ही जा गावात, तुम्ही घेऊन या. ये. बापानेच करायचं सगळं उद्या. अहो मी गावात नाही चाललो, मी मळ्यात चाललोय. आता सांगतो योजनेला चाललो, गावात नाही चाललो, मळ्यात चाललोय. ती भानगड काय मला काही कळायचं नाही. अहो ते शेतकरी ना मळ्यात येणार भेटायला. हे बघ बापापासून काय लपून ठेवू तुला आता सांगतो. अहो त्यांच्या वावरात जाऊन मी सर्वे करणार आहे लोकांचे. यार मळ्यात आहे ना वावर, का गावात आहे त्यांची वावर रस्त्यावर? रात्री कोणी वावरात जातं का रे? रात्र गायची आता, मग अजून कुठे दिवस आता मारायला? वाजले किती? 7 वाजले. 7 वाजता रात्री वावरात जाऊन तू योजना राबवणार आहे काय? कोणती अहो, योजना आहे तुझ्याशी? ते ना म्हणजे ते काय माहिती का, हा, तर बोल, बोल, बोल. बांधावरून जे भांडणं होतात का लोकांचे, हा. हा? हा, ते रात्रीच मिटत आहेत का? हा म्हणजे दिवसाने मिटत नाही, मग? भांडणं जे करतात ना बांधावरून, हा. त्यांचे मला आहे ना सरकारने सांगितले नाव माझ्याकडे दी. कोणाकोणाचे वाद आहेत बांधावरून. बरं, जाऊ असं. दे, खरं सांग. काय खरं सांग कशासाठी? हे आमचे पांढरे झाले, उगाच नाही झाले. कशासाठी म्हणजे? तर कसं? कामासाठीच चाललोय मी. ये जाऊन हा जाऊन फोन कर आणि लवकर ये. बरं बरं, येऊ का मग? हा जा फो- लवकर ये बरं का. हा हे काय फोनवर राहिले शेतकरीच्या. बघू काय फोन तुझे. हा आले ना. लवकर ये रे. काहीतरी लपड्याचं भोळ दिसतंय. ह्याच्यावर वास ठेवा लागणार आहे पोरावर. ह्याला कधीच झालंय फोन केला, येतो अजून नाही आला. एक तर मी माझा फोन पण घरी विसरून आले, नाही तर ह्याला परत फोन केला असता. ह्याला काही कळतच नाही, ह्याला माझी कधी काळजीच नाहीये. उगा म्हणतो मी प्रेम करतो प्रेम करतो प्रेम करतो, करत तर काहीच नाहीये हा माझ्यावर. थांबा जरा, काय किती वेळ झाले याची वाट बघती मी. मला कोण आहे? अरे काय बावट आहे रे तू, काय झालं? काय चालवली मस्करी? अरे मस्करी नाही, कोणी मला बघू नये म्हणून मी असं रुमाला बांधून आलो तोंडाला. हा, कोणी ओळखलं. इज्जत तुलाच आहे ना, मी माझी इज्जत उघडच आणलेली. अगं पण तुला एवढं चिडायला काय झालं? चिडाय काय झालं? तुझी किती वेळची वाट बघू रे? तुझं काय माझ्यावर प्रेम आहे का नाही ते पण मला सांग एकदाच. काय झालं माहितीये का, मला असं वाटतंय आमच्या तात्याला आहे ना संशय आलाय माझ्यावर. संशय आला अगं ते संशय आला. रोज विचारतात मला कुठं चालला कुठं चालला. मग त्यांना एक दिवसाचं सांग ना, तू कुठं जातोय ते. अगं पण कसं सांगू डायरेक्ट त्यांना मी? का नाही सांगू शकत? प्रेम करायला तुला भीती नाही, घरच्यांना सांगायला तुला भीती वाटते का? बरं मी सांगतो लवकरच, ऐक तू. ते काय झालं, मी त्यांना खोटं सांगून आलोय. मी म्हणलो मला ते सरकारची योजना आली म्हणजे मला सरकारने काम दिलंय, ते काम करायला चाललोय मी, आज सांगतोय त्यांना. रोज भेटायला येतोय तुला. चांगल्याच योजना चालल्या तुझ्या. हा बरं काय झालं तुला चिडायला? हे बघ, सॉरी मला उशीर झाला, सॉरी.
गप बस तू. आणि ही साडी काय घातली असतो हिरवी? आज काय आहे? मला ना आज पाहुणे बघायला येणार आहे. पाहुणे? हा. म्हणजे तू धोका दिला मला? पडतो फरक तुला? पाहुणे बघायला येणार आहे, तुम्हाला सांगितलं कस काय नाही? अगं मी टाइमपास केलता का तुझ्यावर? तू डायरेक्ट लग्न करून राहिली मला न सांगता. मग तू माझ्यावर खरं प्रेम करतोयस ना, मग तू घरी सांग ना. मी पण तुला तेच म्हणतीये. किती दिवस झाला अरे तू म्हणतो मला की सांगतो सांगतो सांगतो, तुझं एक नाही दोन नाही काहीच नाही. म्हणजे मी घरी नाही सांगितलं म्हणून मला न सांगता लग्न करून राहिली तू? मग काय करू मी? अगं तुझं लग्न झाल्यावर माझं कसं होईल यार, समजून घे ना. मी कसं जगू शकतो तुझ्याशिवाय? मग माहिती ना तुला तुझं कसं होईल. मग तुला हे का नाही कळत हिचं कसं होईल? मी पण प्रेम केले ना, तू एकट्यानेच थोडंच प्रेम केलंय. हे बघ मी खरंच मरून जाईन तू जर लग्न नाही केलं माझ्यासोबत. हे बघ मरून बिरून ना काही जाऊ नकोस. तुला आता मी एकच सांगते, उद्याचाच दिवस आहे तुझ्याकडे फक्त. आजच्याच तू आहे ना घरी सांगायचं, नाही तर मी उद्या चालले लग्न करू. हे बघा डबल जर बोलली ना मी बघ काय करीन. मग एवढं कळतं ना तुला, एवढी भीती आहे ना, मग आजच जाऊन सांगतो. हे बग मी सांगतो घरी. आणि मला लग्न करून घरी नाही तुझ्या. हे बघ मी घरी सांगतो, पण मला एकदा सांगतो तू खरंच माझ्यावर प्रेम करते ना? लग्न करणार आहे माझ्यासोबत तू? अरे मी तुझ्यावर खरंच प्रेम करते रे. जर प्रेम करत नसले असते ना तर मी एवढं पाहुणे माझ्या घरी येणार, मी सजून धजून खिडकीतून पळून नसते आले तुला भेटायला. एवढं लक्षात ठेव. खिडकीतून आली तू पळून? माझ्या घरच्यांना नाही माहिती मी कुठे. त्यांना वाटतं मी आतमध्ये आवरत बसली. म्हणजे तू सांगितलं काय नेमकं मग? मी आतमध्ये आवरते काहीच नाही सांगितलं मी. अरे बापरे, मग घरी जर कळलं त्यांना तू कुठं गायब झाली मग मी तेच विचार करते, त्यात पण तू लेट आलंस. हे बघ सॉरी मी उशीर आल्याबद्दल, पण ठरलंय ना आपलं लग्न करायचंय. हा आता मी काय करतो, मी माझ्या पप्पाला सांगतो आज. आणि तू काय कर घरी जा आणि त्या पाहुण्यासमोर आहे ना, पाहुण्यासमोर घरच्याला सांग तुझ्या मम्मी पप्पाला का मला एक मुलगा आवडतो आणि मला त्यासोबत लग्न करायचं. डायरेक्ट स्पष्ट सांग. अरे पाहुणे यायच्या आधीच तू माझ्या घरी ये आणि मला घेऊन जा. तू सांग ना आधी घरी. मी नाही सांगू शकत. जर तू नाही पुढावर पण घेत तर मी नाही घेणार. मी तुला आधीच सांगते. बरं ठीक आहे, तू एकदा शांत हो, बस बरं इथं थोड्या वेळ बसू आपण गप्पा मारू. बस बस बस. आता गप्पा मारायच्या सुचल्या तितक्या वेळ झालं लेट केलास. सॉरी. हे बघ आता आपली म्हणजे असं चोरून भेटण्याची शेवटची भेट आहे. आता इथून पुढे आपलं लग्न होणार आहे का? उशीर आला तू बोलणार आहे का मला? आता आपण दोघंच आहे ना सोबत आयुष्यभर. हा मग लवकर तू लग्न केलं ना तर तुला माहिती का आपण किती भारी लाईफ जगू. बरं हे असं घाबरत घाबरत तर नाही जगावं लागणार. बरोबर आहे ग. आता थोडा टाइम लागतोच ना हे करायचं म्हणल्यावर. अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. अरे माझं पण प्रेम आहे तुझ्यावर, पण त्या प्रेमाचा काहीतरी शेवट झाला पाहिजे ना, चांगला किंवा वाईट. चांगलंच होणार आहे ना. दोघांनी ठरवलंय ना, दोघांच्या मनात आहे ना लग्न करायचं, होणारच इथे. झालं. कधी पूर्वी कुठे? आवृत्ती घरात ते काय तिला म्हणलं जरा आवरून नेते गावात सामान सुमान आणायचंय. मला काय ती खुश नाही वाटत. पण काय झालंय? सकाळी म्हणलं पाहुणे येणार, एक नाही दोन नाही, गेली निघून डायरेक्ट घरात. तिला काय तिला झालं विचारलं की चांगलं पण. विचारलंय मी तिला सांगितलंय पाहुणे. तेच तर म्हणलं तिला काय लागत आहे ते गावातून जाऊन घेऊन यावा. मी थांबले ते म्हणे मी आवृत्तीने येते. मला तर काय बरोबर वाटत नाही ती चरित्र. तसं तिला मी विचारलंय आधी, बाई तुझ्या मनपसंतीचं असलं तर करू, तू नाही म्हणली तर कॅन्सल. आमची काय जबरदस्ती नाही तुझ्यावर, तू हेच लग्न कर, दुसरा पाहू. ती बोलतच नाही काय बोलत तीस. तिला सकाळी मी जाताना म्हणलं जाऊ नको आज कॉलेजला, साडी बिडी घाल, पाहुणे येणार आहेत बघायला. हातपाय नाचीत नाचीत घरात गेले. आता कसं आहे, ती म्हणते मला शिकू द्या तुम्ही, मला लय लवकर लग्न करू राहिल्या, शिकून देत नाही राहिले. तर म्हणलं बाई आपलं खेडं गाव आहे, इकडं काय लय दिवस नसते ठेवून. उद्या गेली पळून म्हणजे बसू बोंबलं. आणि मग त्याच्यासाठीच तर मग आज चाललंय आपलं लवकर लग्न लावून द्यायचं. मला बी टेन्शन किती वेळात दूर किती म्हणली? आता 5 मिनिटात येते. पाहुणे येते ना अर्धा तासात. मुरकन लवकर तिचं. नाही तर ती बसायची कवर गुळगुळ गुळगुळ करीत आणि भोवायचा हार इटेल सगळाच. नाही ए दिदे आवर. गेला असं ऐकायला लगेच घरात. तुमचा आवाज द्या, मग माझा आवाज नसेल गेला. माझा आवाज दिला का लगेच तिकडून ती मार्के म्हशीवानी बघन. त्याच्यामुळे मी बोलत नाही ती संग. कालच्या धरून माझ्या संग बोलायचीच बंद झाली ती. पाहुणे काय करायचं एवढ्या लवकर लग्न करून द्यायची? मी मग काय करायची काय 22 वर्षांनी. आता पार झाले ना, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले, कवर शिकून द्यायची तिला काय इकडे बसायचं हार इटेल करीत. लग्न करून टाकलं म्हणजे आपण मोकळे, डोक्याला ताण नाही, शिन नाही. हे खरं आहे तुमचं. ते खरं आहे म्हणजे
गावात अगं बाई, या ना काय नाही, जोडीचा विचार चाललाय. काय नाही भाऊ बसलो काय म्हणता विचार करायचा काय बसू दे काय त्यांना. विषय? काय नाही बसलो निवांत बस. काय म्हणता तुम्ही काय बसन काय? आता आमच्या माग जरा गणगणे पुरील पाहुणे यायचे हा, कुठे आहे पोरगी? काय घरात आवरीत घरात आहे वय. हा. काय म्हणता तुम्ही लय येणं केलं. बोलायचंच होतं जरा. बोला ना. आज काय पाहुणे येणार आहे का तिला? तिलाच हम्म. पाहुणे येणार आहेत म्हणून मला थोडं सामान सुमान आणावा. तिला काय लागत आहे ते तर आपल्याला कळत नाही त्या पोरींचं. चांगलंय ना, पाहुणे येऊन गेले. चांगला पोरगा आहे बरं का, बघितलं मी त्या दिवशी. तुला म्हणलं ब्युटी पार्लरचा कोर्स कर म्हणून आता मग कळालं असेल तुला काय लागत करा ना तुम्ही, करा की ताई. काय झालं करायला? आता काय लेकरं लग्नाला आल्यावर करायचं का ब्युटी काय झालं पार्लर. मग? तुमची जागा आहे, चांगलं गाळा आहे तुमचा, करायचं चालू. यांचं काही कवाई निघत म्हातारपणात. त्यांच्या नादाने पुढे येडवायचं आपण. अयो, हा का तुम्हाला कोण मग तू म्हातारी शानी होय आज कळालं मला इथून माग काही येड्यापणाचा संसार केला का? म्हणून? नाही नाही, मला नाही, आज नाही, कळलं तुम्हाला कोण म्हातारं म्हणून बाय? नाही, मी आता काय सांगायचं वाटत नाही तुम्हाला असं, म्हणजे नाही का तुमची लेक लग्नाला आली असं? आता बरं काय- बोला ना काय काय काम म्हणता? होतं लय अर्जुन? कुऱ्हाड काय लावून ना, आज दिली. तुमच्या दीदीने काय साडी घातली का? हा हा आता तुम्हाला कसं काय तुम्ही माहिती कसं हिरव्या काय? कलरची घातली काय साडी? मला नाही माहिती बा कोणच्या कलर कोणच्या हिरव्या कलर कलरची? हा हिरव्याचीच दिली माझी ती हिरवी साडी. हे काय तुम्ही घरातून जाऊन आले काय आमच्या घरात काय आला, आता तुमच्या समोर वाटावरून आले मी. आणि मग तुम्हाला कशी माहिती दिली हिरवी साडी घातली. अहो, आता सांगू नाही सांगायची बारी. तुम्ही शेजारी आहेत हम्म. म्हणून तुमची इज्जत काय आणि माझी इज्जत काय एक सारखीची. काय झालं आमच्या इज्जतीला नीट सांगा काय ना झालं काय झालं. तुमच्या इज्जतीला? बघा इकडून आली मी. तुमची पोरगी आहे ना, हम्म. ते चोरे पोरग नाही का? तात्याचं हा, हम्म. त्या पोरासोबत लग्न कार्याच्या गप्पा करते. मी ऐकलंय नुसतं, बघितलं नाही. काय बोलत तुम्ही आमची पोरगी तुम्हाला घरात दाखवून देऊ आहे का? नाही नाही पोरगी घरात आहे आमच्या मी तिकडून आले, मला काय माहिती नाही हिरवी साडी घातलेली आहे. काय आहे? हिरवी साडी दिली मिळाली. मग तुला इतक्या वेळ काय म्हणत होतो मग पण ती कालच्या धरून मी म्हणतो पाहुणे येणार पोरगी थाय थाय नाचती आता तर विचार चांगलं म्हणलं तर तू विचार आता शिक तुला माहित झाले लोकांनी सांगितल्यावर. लेक मातीची इज्जत असते म्हणून मी तुम्हाला चांगल्या मनाने सांगायला आले. तुम्हाला सावरात आलं तर सावरा पाटकन त्यांचे लय पुढे विचार गेले. ते सगळं ऐकलंय कानानं. पुढे ऐकलं तुम्ही. ते काय तिथं रस्त्याच्या कडे लिंबाखाली बसलेत आणि गप्पा मारित येत आणि फार लय पुढच्या गप्पा मारित येत लग्नान कार्याच्या आमकेच्या संसाराच्या. चला बरं आपण जाऊन येऊ. नाही आपण काय तात्याला घेऊन जाऊ हा, त्याचं पोरग त्याच्या देखतात धोपटून काढत त्या नीट नाही व्हायचं त्याची पोरगी. तुम्ही रंगे हात पकडताल तर ते म्हणतील हा, नाही तर ते नाही होऊन पडते. उलट मलाच फोट्यात पाडते. पण आपली पोरगी नाही तसं करायची. आता ह्या म्हणतात तर जाऊन एकदा पाहून येते. तू घरात आहे बघून ये ना. हो, नाही जा पटकन. बरं तर बरं, नाही तर ते तुमचा पाहुणा नवरदेव आवाज दे बरं तिला. पळून जावा. दीदी ए दीदी थांबा ते घरात आहे बघू दे तिला अगोदर. बघा बरं का नाना, कारण तुम्ही डोळ्याने बघितलं ना तुम्ही थोडं खोटं बोलणार मला आहे. बी पोटी पाटी येली. मी काय अहो घरात नाहीये दीदी. इकडे इकडे तू इकडे तू एक कांटाळ आणलं पाहिजे तुला काय सांगितलं होतं मी सकाळी अहो पण तिला मी साडी दिली सगळं घरात आवडलं नाही तिला. घराला बाहेरून कडीन मग आतून काय पळून गेली काय अगं, बाहेरून कडे काय मी म्हणलं आतून गेली आवडून खिडकी वाट निघून ती. चल बरं ते तात्याला लवकर घेऊन करा, इकडे नाही इकडे जातीन चल पळून. तात्याला घेऊन ये, चल बरं. माणसाला अय तात्या पोरग कुठे तू कुठं आहे गेलंय गावात फिरायला गेले. गावात गेले का लोकांचे पुरी पळायला गेले. तुम्हाला काय पोराला समजून सांगता येत नाही का नीट. उभा राहा. गावात गेलंय ते. तुम्हाला काढा झोपा तुमचे नाही चुकी ती तुमचे संस्कारच तसे आहेत ना आई नाही त्याला त्याच्यामुळे ते झालं तसंच काय वागणार. सांगा ना. यांनी काय नीट सांभाळलं दिसत नाही पोरग म्हणून दुसऱ्याच्या पोरीला फुसलावित आहे. कोणते पोरी पोचला? चला ना तुम्हाला दाखवतो. चला दाखव मला कोणते चला. पोरी. दाखव म्हणजे काय खोट त्याला काय येऊन द्या आम्ही काय खोटं सांगतो काय तुम्हाला त्या बाईन डोळ्याने बघितले. तुम्हाला समोर दाखवतो. तिथं रंगे हात पकडून देतो तुम्हाला. चला चला मला दाखव तू. त्याला समजून नाही सांगता आलं की इतके दिवस. सांगतो रोज त्याला विचारतो कुठं चालला ते योजना तुमची चुकी नाही म्हणायची आमचंच बेकार निघालं तुमचं अहो, म्हातारं नाही काय पण नाव ठेव. असं असतं काय, एखाद्याच्या लेकी बाळीला नादाला लावले इज्जतदार माणसं. पाहुणे येणार माझ्या पोरीला उद्याच्याला ही कोणची पद्धत आहे तुमची. मग दोघांच्या चुका असतील ना, एकाची थोडीच चुका असते. दोघाच्या जरी चुकी मग? असल्या तरी पोरीला थोडी अक्कल कमी असते. पोराला जरा तुम्ही लावा तुमच्या ना. पोरीला समजून सांगायला पाहिजे आता ना. उलटच मग आम्ही बोलायला. सांगतो आमच्या पोराला समजून. नाही, मग तुम्ही झालं का आता परत तुम्हाला असं. सांगायला आलो आम्ही तर तुम्ही हा. आमच्याच कुरगुडीवर करले का. मग तुम्ही आले सांगायला, मग आता दोघा नाण्याला दोन बाजू आहेत, एक असते सांगा बरं. म्हणजे आमचं चुकलं म्हणायचं. चुकलं माझ्या पोरात चुकलं तर मी त्याला कान धरून वाजितो ना. येऊ द्या ना त्याला.
नाहीला आता लय अवघड आहे. आमच्या पोरीला उद्या पाहुणे येणार होते आणि मध्येच तमाशा होऊन बसलाय. लय डोक्याला शिन झालाय आता. बघा तुम्हाला काही दुसरं अजून तुमच्या डोक्यात काय असतं आपण ते पाहू. नाही नाही येऊ तुम्ही दे त्याला. पहिलं तिथं चला मग चला. बाकीचं बघू आपण. त्याला चला. काय असं झापा चला. तुमचा मी झापीत त्याला. तुम्ही चांगले माणसं आहेत म्हणून तुमच्या पण नाही माझं पोरगं आहे कशावरून? कशावरून म्हणजे? कशावरून म्हणजे मग माझं याला पोरगं- लाज वाटते का बोलायला? नाही, माझं पोरगं पोरगं तुम्ही- जर नाही निघला ना मग मी मला एक त्याचा सांग. भेद बघा अगोदरच सांगतो तुम्ही. आणि मग भेद तुमच्याकडे बघा आम्ही म्हणजे? काल झक मारायला आला असतो का? का आम्हाला काही कामच नाही. बघतो ना मी कसं काय. आपण ओळखतात ना तुमच्या पोराला काय आम्ही चला ओळखत तुम्ही नाही का? आधी इकडे या. नाही 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 मला काय माहिती. थांब 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 एक मिनिट. मला काय म्हणायची जर तुमचं पोरगं नाही तर मग आम्ही काल तुमच्याकडे आलो असतो. आम्हाला माहित झाल्याशिवाय तुमच्याकडे आलो. माझं पोरगं नोकरीला जातोय ते अहो रात्री- यांना लाज आहे का काही? लोकांच्या पोरीच्या खोड्या खाली तर लोकांच्या पोरी मागं पळत म्हणजे कामाला जातं. हा अहो पोराला नीट हातात ठेवायचं ना. आम्हाला वाटत त्याला आई नाही म्हणून आम्ही जर आम्ही आवडलं गपचूप जवळलं, बसलो. हा? नाही, त्याला कवा धुपटून काढा. अहो, तो 6 वाजता आला का नोकरीवरून परत त्याला दुसरं काम असतं काय सरकारी. हा, त्याला दुसरं काम नसते. त्याला काय पोरी त्याला हुडकायचं कोणतं काम सरकारी असतं. काम आहे इथं? तुम्ही नक्की पाहिलं का माझं? नक्की पाहिलं म्हणजे मग तुम्ही आमची पोरी चव घालायला तुमच्याकडे आला असतो का? आम्हाला काय आम्ही गरज कसं आहे? काय? आता तुम्ही माझ्या पोरावर घेता तुमची पोरगी नाही का त्याच्यात इन्व्हॉल्व हा, पोरगी आली नाही म्हणजे पोरगी लहान आहे. त्याने बरोबर फसवली पोरगी. म्हणजे पोराने फसवलं मग? सगळं बाया पोराच्याच असतात पोरीच्या काहीच नसतात. नाही पोरीचे नसतात म्हणजे. वा 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 फूस लावली आमच्या पोरीला फूस तुमच्या पोरांनी. हा माझे पोर तुमची पोरगी काय दूध खुळे काय लहानच आहे आमची आवाज पोरगी. कसं उलट बोलत आहो तुम्ही? उलट बोलता म्हणजे काय? तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलो तर मग पोलिसात जायचं होतं का आम्ही? आणि त्याला फटके पडले असते चाललं असतं का मग? पहा तुम्ही माझं चला, पोरग आहे ना पहा मी तुम्ही. बघा माझं पोरग निघाला मी त्याला समजून असं सांगतो बोला की ठोकून बी काढित चला हा, मग असं बोला जरा. तुम्ही उगा फार आपलं सांग तुम्ही- काढून घ्या. चला 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 तुम्ही यांना चला काय बघू पटत आपण आहे? काय असेल ती. चला चला. तुम्हाला कोणी सांगितलं? हो तुम्ही या, तुम्हाला हा? चला तुम्हाला हा, दाखवते. दाखव. बघितलं बसले दोघं बघा. ऐका 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 आधी गप्पा. भाड खाऊ. हिला लाज अरे. पहिली, हिला लाज. हो, थांब, थांब. थांब, थांब, थांब. कळतं का? पाहू ना, तुमचं थोडं. मार- मार- हा, तुम्ही इकडे या, इकडे या. बरं, तुम्ही मग. अशा. काय रे? हा? तो मार राहिला. थोडं म्हणजे काय? तो मार राहिला म्हणजे? म्हणून सांगतो मला. अगं मम्मी. काय तुला मम्मी? लाज आहे की नाही थोडीफार? तुला हा? साडी घालायला पाहुणे आज येणार बघायला. मारू नका तिला. पाहुणे येणार. ए, इकडे तुला ये. कसं काय सांगू? मारू मार नका. नका म्हणजे? तुला कशाला तयार व्हायला लावलं होतं? हा? मार नका म्हणजे? तुला कशाला तयार व्हायला लावलं होतं? मार नका म्हणजे कसं नाही मारू मारू? नका इकडे वळ. बाबा 2 मिनिटं मारू नका तुम्ही मला बोलू मार द्या. नका म्हणजे? काय रे तू काय म्हणला कुठं जातो तू सरकारी योजना हे आहेत का तुझ्या हा, या सरकारी योजना करतोय, सरकारी या योजना हे आहेत का पोरीला तुझ्या? पट्टी हा? काय? चला नका मारू. त्याला ते नका मारू. होय. ते नका मारू. याला नका नका मारू. अहो मारू नका तिला. मारू नका. ए, काय रे मारू नका हा? तिला मारून टाकू आम्ही. तू कोण सांगणार मारायचं इकडं. का नाही? इकडे हो. हो इकडे चल. तो बरा. तू काय सांगितलं तुला मला काय सांगितलं होतं तुला? पाहुणे येणार तुला साडी बदलायला तू इकडे थोबाड घेऊन निघाली का? काय तो आणि हे घेऊ. नाटकं पाहायला ठेवलं तू आम्हाला? आता लाज वाटायला पाहिजे तुला. लहानचं मोठं याच्यासाठी केलं का? आई बापाचं नाव घालवायला? झक मारायचं पाहुणे याच्या आधी बरंच सांगायचं ना. तो तोंड शिवलं होतं काय तू? तुला विचारलं होतं मी. हिने बापाची इज्जत दावणीला बांधली पोरीनी. पण आज तो येणारच होता मागणी घालायला. तर अगं पण कुणी कोण येणार होतं? सांगायचं ना, मी तुला रात्री 10 कुणी वेळा कोण येणार विचारलं होतं? ना. ते काय इथं तासन तास गप्पा मारून. रात्री काय म्हणले तुला कोणी आवडत असलं तर सांग. पाहुणे येणार आहेत आधी तिथं घालू नको. हे बघा बाईने पाहिलं मग आम्हाला घेऊन मला ये. ती आवडती मला लग्न करायची ती काय सोड. संबंध तो? आम्हाला नाही पाहिजे. तिला विचारा काय संबंध आहे. तुला अहो, ए, बाबा नको. तू काय सांगितलं काय मी योजना करायला चाललो सरकारी योजना करायला हा. चाललो. तुम्ही तर म्हणले मग पोरग नसलं तर मग मी बघतो काय आहे, काय नाही. तुम्ही त्याला वाजवत मग बाबा अशी चव घालतो तू अहो मला माझं प्रेम मी आहे. विचारलं होतं ना मग त्यावेळेस का कशासाठी चाललाय मी आता तुम्हाला सांगायला येणार होतो. ती पण म्हणली होती घरी मग सांगा. मला सांगितलं असतं मी त्यांना बोललो नसतो का घरी सांगा ती मला म्हणली. मी सांगणार होतो आता घरी येऊन. आता मगाशी काय तो अगं, मला लाज मम्मी, माझं वाटायला त्याच्यावर पाहिजे. खूप प्रेम आहे का आम्हाला लग्न सोन्यासारखी करायचंय. पोरगी तू. तुझं त्याच्यावर प्रेम आहे. तो कामाला नाही धंद्याला नाही. काय प्रेम करते काय? त्याला खाणार आहेस का तू? अगं आई बापाने किती चांगला पोरगा बघितलाय. आम्ही पाहिलंय ना. अख्ख्या गावात एवढं चांगलं स्थळ नाही कोणाला. तसं नाही तसं नाही तसं नाही. हो तो नोकरीला आहे तो बी कामाला आहे असं आपण कामाला नाही तिचा असं भाडा नका. भाडा महिन्याला नाही ना. तुला 10,000 पगार आहे त्याला. त्याच्यात काय होणार आहे? 20 नाही अहो, लाखाच्या आमच्या घरात पुरीचा पगार आहे त्याला महिन्याचाच खर्च आहे तेवढा 20,000 रुपये. या बघा खोटं बोलून नाही मला लग्न करायचं. 20,000 पगार आहे मला. लाख रुपये नाहीये. मग मला 20,000 काय काय सांगतो होणार आहे? घरात तू आज खोटं बापाशी खोटं बोलतो मम्मी हे बघ तो प्रामाणिक आहे. मला त्याच मुलाशी लग्न करायचं अगं, काय प्रामाणिक धरून साठी ती का त्याला तुम्हाला अगं. महिना तरी परवडा का 20,000 आता? प्रेम आहे ना. आम्ही आमचं भागू. आई भागू. संसार आहे ना. प्रेमाने पोट नाही भरत. त्याला 2 पैसे पण लागतात. कळालं का? आई बाप तुला चांगलंच करून देतात. हे वाईट नाही करून देत. अगं, पण त्यांनी त्याला मुलगा नाही बघितला ना वावर, तिथं नाही कर. नीट घर. आणि काय प्रेम केलं तू त्याच्यावर? त्या बाई कोण आहे अगं
वाटतं का तुला काही वाटतं? आई बापा देखा त्याचा हात धरला इतक्या दिवस तुला सांभाळून हिचं काय मारून टाका नाही ला? तिला मारू नका कशाला तुम्ही ठेवीता? अजिबात. तिला मारू नका. मारू नका तिला. गप रडू नको, शांत बस. मला तुझ्याशीच लग्न करायचे. अगं, बघितलं काय करायचंय ना ना. आता तुमच्या समोर आता. तू टेन्शन नको घेऊ, गप आमच्या बस. समोरच आहे आमचा काहीच उपयोग झाला नाही इतके दिवस तिला सांभाळून तिचं शिक्षण करून जख मारले आम्ही केलं. लहानची हा. मोठी केली तिची आणि काय आज ती चुकी त्याला म्हणती पाहिजे तो मला आई बापा नाही पाहिजे तिला आई बाबाची इज्जत नाही पाहिजे अगं लाज धर जरा आई बापाला धरणी माय जागा आहे नाहीये. काय लाज नाही आम्हीच विष खाऊन मरून जातो तू जग त्याच्या संग म्हणजे पण लोक तुम्ही आम्हाला नाही माझ्यासाठी नाव एवढं ठेवतात. केलं ना, मग एवढं करायला काय हरकत आहे तुम्हाला? अगं पण आम्ही नाही ना म्हणत नाही पण त्याला घर नाही वावर नाही त्याच्या नुसतं 20,000च्या नोकरी तुझं कस काय होईल आम्हाला घर आहे तू चांगलं काम केलं भाऊ, बरं झालं मला सुनबाई आणले. तुम्हाला काय लाज नाहीये तुम्हाला आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्यात तिला आयुष्यभर सुखात ठेवीन मी, तिला त्रास नाही होणार, खुश ठेवल. हा बघा आता त्यांचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. हा माझी तयारी आहे, तुमची फक्त तयारी दाखवा, आपण लग्न लावून घेऊ. तुमचं गावात नाव खराब होणार नाही, माझं नाव खराब होणार नाही. अहो पोरगी पहा तुम्ही तिचा खर्च पहा तो खर्च त्याला अहो करू पेमेंट आम्ही करा. एवढं काय, आम्ही काय एवढं उपाशी नाही राहत. आजपर्यंत ज्यांनी असे चोरून लफडे केले ना ते त्यांचे हाल काय झाले आम्ही बघितलेले आम्ही बघतोय डोळ्याने. असं आणि काय जाऊन नाही, द्या, काही विषय नाहीये झालीच पाहिजे असल्याची सगळ्याचेच वाटवा नाही होत. पळून गेले ना दरबार का संसार चांगले चाललेत. परत एखादा असतो असं. हा. परत आमच्या घरी यायचं आमचं दार नाही तुला परत आणि इथून पुढं यायचंच नाही. अशी चालली ना इथून चालली ना तू इथूनच जायचं, ऐ, मी तुला पोरी सारखं सांभाळ, हा. काळजी बघ नको. हे इथूनच जायची. जाऊ दे ना तिला काहीच माझं काय कमी म्हणणं पडणार आहे, नाही. एक मिनिट ऐका. ज्या अर्थी माझ्यापासून पोरगी तिकडे गेली त्या अर्थी आपला विषय संपलं तिला काहीच कमी पडून नाही देणार. आई बाप मी हा, तिला आई बापाची गरज राहिली का? नाही राहिली. तिला पेरा कोण झाल्यास? तुम्ही असं बोलत नाही तिला पेरा कोण झाल्यास? प्रेम संपलं विषय 2 दिवसाचं प्रेम. आपण 20 वर्ष केलंय ना ती पाण्यात गेलं. एवढीशी होती एवढ्याची एवढी केली तुला आणि तू 2 मिनिटात नातं तोडी ते आई बापा संग. अहो नातं कोण तोडून राहिले, तुम्हीच म्हणता मेली म्हणून. असं असतं का कुठे? अहो पण आम्ही काय चूक केली, नाही नाही, चुकी तुम्ही केलीच काय नाही. चूक केली? तुम्ही लय प्रेम मोठं करणं कोण आहे का? नाही लय मोठं काम केलं लय तुम्ही. मोठं सगळ्या आता लेकरांनी ते लहान असंच आहेत का? करायला लय पाहिजे. मोठं. आई बापाने मोठं या करायचं बऱ्याच लोकांनी असं तुम्हाला नाही आणि करायचं, पोरांनी मोडायचं आपल्या आहे मनाने का? जायचं. त्यांचं आम्हाला मोडायचं बी नाही धरायचं बी नाही. आजपासून तुमचा आणि आमचा काही माझ्या संबंध पोराला घेऊन जातो तुम्ही. नाही, तुला माझ्यावर विश्वास आहे ना, मी काय माझ्यावर सांगतो? विश्वास आहे ना. आमचा आणि त्या पोरात त्या पुरीचा काही संबंध नाही राहिला. काय पाहुणे तुम्ही नाही असं नाही, बोलत बंद राहा. करून टाकला विषय. तुमची पोरगी आहे ती. असे पळकुट्या नातं जुळवायचं असेल, पळकुट्या तोडायचं नसते. पळून गेलेल्या पुरीचं नातं नाही. दिदू तुला कोणी आवडते का मला सांग ती म्हणली नाही आई तुम्ही म्हणता आणि ती पूर्व दिशा जी पोरगी पळून जाते ना तुला तिथं नातं सांगायचं संपलं. तू कशाला लपून ठेवली? सांगायचं ना रात्रीच. मी वाट काय बघत व्हायचं होते, नाही, हा झालं कधी घरी सांग. आता आज होईल ना गावात सगळ्या गावात होईल. पाहुणे बघायला आले पोरगी पळून गेली. हेच अहो पळून गेले म्हणून आपण काय यांचं हे करून टाकू ना. नाही कशाला नाही बाबा आता करायला? लग्न नाही काहीच नाही काहीच नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही तुमचं लग्न लावायचं आम्ही आमचं आणि करू. तुम्ही तुमचं आम्ही राहायचं. लग्न, पण तुम्ही आम्ही आमच्या आम्ही पद्धतीने करतो. नाते जुळवायचे मला आपल्याला. एक सांगा, जोडू नका राव जी तुम्ही. ज्या पोरी काय जी सांगता पोरगी तुम्ही? पळून गेली तिची मयत त्या घरातून निघाली. तिच्या तांदूळच काय परत दारात सुद्धा पण यायचं तिच्या अंगावर साडी टाकायला बी येणार नाही. आम्ही आमचं लग्न करू, सुखाने राहू. तुम्ही तुमच्या हा. सुखाने राहा नाही. याच्या 9 आणि दिवस असतात. परत आमच्या दारात तू यायचं नाही. तू ज्या पद्धतीने तू जगायचं तुझ्या पद्धतीने तू राहायचं तुझ्या पद्धतीने नवरा स्वीकार राहिला. आजपासून तोच नवरा तो हा, ह्यो बाप तो हा, तुझ्या पद्धतीने तो जगायचा. आमच्याकडे वाकडं नजरेने सगळं बघायचं नाही आणि आमच्या घरी यायचं नाही, आमच्या दारी पण यायचं नाही. परत तुमच्या दारात बी उभं करा. कशाला आम्हाला एक पोरग आहे ना तेवढंच. पोरगी कुठे दिवाळीला नाही मावशी, आणि तुम्ही बाळात ते- पाण्याला नाही. तुम्ही तरी चांगलं समजून नाही, सांगा. तुम्ही अजून केलं. आई बापानी आजपर्यंत नुसतं तेल घालायचंच काम करा तुम्ही. नाही हो, मग- बसा तुम्ही. गप्प पोरगी बसा. पोरगी जलमली ना असं समजू आम्ही ती दवाखान्यातच मिली. ह्या कारणामुळे ना लोक म्हणतात पोरगी नको आम्हाला अशा पोरी दिवे अहो, लावत्या. काय करता मग तुम्ही सांगा ना तुम्हाला पोरगी असते तर कळलं असतं पोरीचं दुःख तुम्हाला नाही दुःख पोरगी गेली समजायचं. म्हणजे साधी चव नाही इज्जत झाली नाही. समाजात. मी काय म्हणतो नाक गेलं आता आमचं. याच्यातून काही मार्ग काढायला पाहिजे का नाही अहो, पाहिजे? विचार करायला पाहिजे. मार्ग लग्न करायचं अहो, आम्हाला. मार्ग पाहुणे मार्ग काढू ना आपण याच्यातून. ते मोठे येतं त्याच्यामुळे त्यांना लग्न एक करू द्या. तिचा निर्णय होता. त्याच्यामुळे बाबा, विषय आम्हाला संपला. आई-बाबा संग बोलू दे. त्यांनी 20 वर्ष मला सांभाळतोय 2 दिवसाच्या प्रेमासाठी मी त्यांना सोडून येऊ का? मी त्यांना सांगते विचारते ना ते माझं लग्न लावून देते तिच्या इच्छा बाहेर नव्हतो ना आम्ही. अगं, ए, पण आता मग सांग आज बाई तो तू येणारच त्यांना. होता आपल्या घरी अगं सांगायला. पण तुला आजपर्यंत काय कमी केली सांग ना तू ज्या वस्तूला बोटला हात लावला ती वस्तू तुझ्यासाठी घेतली नको एकूण एक लेकरू आहे आपलं नको नवरा कसा भेटन तिच्या पुढच्या इच्छा तर अगं किती तुझा लाड केला आणि तू हे दिवस दाखवले आम्हाला. नाही, आम्ही आई बाबा तिचे- रात्रंदिवस जागून जागून तुझ्यासाठी स्वप्न बघतात. चांगल्यातली चांगली साडी, चांगल्यातला चांगला दागिना, चांगल्यातला चांगला नवरदेव बघितलाय. नाही, आम्ही बी लाड करू तिचे असं काही नाही की लाड होणार नाही तिचे. एवढं छान स्थळ बघितलं का हिला ऊन सहन होत नाही हिला बाहेरचं काम जमत नाही.
चला लय जरा पाणी आणि तुला पाच अक्कल निघा पाहिजे, सांगितलं असतं मी नाही म्हणलं असतं का आपण जाऊन त्यांच्या घरी चांगले गेले नसते का? बाबा हो पाहुणे हे बघ पाहुणे जाऊ द्या गेलेत ते. हे बघ तू टेन्शन घेऊ नको, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मला आहे तुझ्यावर विश्वास. चल, हे मी बघ हे बघ तुझे वडील मी वडील सारखाच आहे काही काळजी हम्म. करू नको. हे बघ आयुष्यभर आता तुला सांभाळणे मला. हो ग सांभाळतो तुला मी. काही कमी पडून देत नाही आम्ही हा. सगळं अगदी तुझं व्यवस्थित करू तू आम्ही. टेन्शन न घेऊ. तुझे आई वडील आपोआप येतील एक 8-10 दिवसातच येतील बघ तुझ्या. चल. मी घेऊन येईल त्यांना. टेन्शन न घेऊ. हा? चल चल टेन्शन न घेऊ आई वडील. चल. चल. जा रे घरी घेऊन जा.